हॅलो, वेलकम स्टुडंट्स. इलेक्ट्रॉनिक्स मेड इझीमध्ये स्वागत आहे आपलं. आज शिकणार आहोत आपण टॉपिक एक्स नॉर गेट. तर पाहूया डेफिनेशन. द एक्स नॉर गेट is a digital logic gate whose function is the logical complement of the exclusive OR gate. The two input version implements logical equality, behaving according to the truth table to the right, and hence the gate is sometimes called an equivalence gate. तर बघा, एक्स नॉर गेट हे काय आहे, अशा प्रकारचं डिजिटल सर्किट आहे ज्यामध्ये काय आहे की एक्स ऑर गेटचा जो हे असते आउटपुट असते त्याला हा काय करतो किंवा एक्स ऑर गेटच्या आउटपुटला हा इम्प्लिमेंट करतो किंवा कॉम्प्लिमेंट करतो. तर इट कॉम्प्लिमेंट्स द आउटपुट ऑफ एक्स नॉर गेट. आणि हा गेटसुद्धा it is not basically a basic gate or universal gate. It is a special type of gate. म्हणजे हा युनिव्हर्सल गेट सुद्धा नाही आहे तर आणि बेसिक गेट सुद्धा नाही, तर हा आणखी एक स्पेशल टाईप ऑफ गेट आहे. त्यालाच आपण एक्स नॉर गेट म्हणतो. आणि एक्स नॉर गेट हे अशा प्रकारचं इलेक्ट्रॉनिक सर्किट आहे की ज्याला दोनपेक्षा जास्त इनपुट असतात आणि एक सिंगल आउटपुट असते. तर पाहूया आपण, आणि यालाच आपण इक्विव्हॅलन्स गेट असे सुद्धा म्हणतात. तर एक्स नॉर गेट जे आहे त्याचा जे सिम्बॉल आहे तो समोर दाखविल्याप्रमाणे आहे. तर तो आहे सिम्बॉल ए बी आणि वाय. तर आपल्याला माहिती आहे ए बी हे दोन इनपुट आहेत आणि सिम्बॉलमध्ये 2 इनपुट एक्स नॉर गेट दाखविलेला आहे आणि वाय हा त्याचा आउटपुट आहे. तर लक्षात ठेवा, हा सिम्बॉल एक्स ऑर गेट सारखा दिसतो परंतु आउटपुटला एक बबल आहे याच्या. म्हणजे जर आपण एक्स ऑर गेटच्या आउटपुटला जर नॉट गेट जोडला तर आपल्याला एक्स नॉर गेट मिळतो. तर अशा प्रकारे हा गेट डिझाईन झालेला आहे आणि हा सिम्बॉल आहे याचा. आणि याचं जे बुलियन एक्सप्रेशन आहे ते आहे ए बार डॉट बी बार प्लस ए डॉट बी. यावरून आपल्याला याचा ट्रूथ टेबल तयार करता येतो. आणि following is the truth table of X NOR gate. तर यामध्ये इनपुट्स आहेत A आणि B. These are 2 inputs and output are also 4 conditions and input also have 4 conditions. A X NOR B. Output is represented as A X NOR B. म्हणजे आउटपुट हा ए एक्स नॉर बीच्या फॉर्ममध्ये रिप्रेझेंट केलेला असतो. आणि इनपुटच्या सुद्धा नेहमीप्रमाणे आपण सांगतो तसं 4 कंडिशन्स आहेत की 0 0 0 1 1 0 1 1 या इनपुटच्या कंडिशन आहेत. आणि बघा, जर इफ बोथ द इनपुट्स आर लो दॅट इज 0 0 देन द आउटपुट ऑफ एक्स नॉर गेट इज हाय ऑर हाय. म्हणजेच काय म्हणता येईल की जर दोन्ही इनपुट जर एक्स नॉर गेटचे जर लो असतील तर वी गेट हाय आउटपुट. आणि इफ वन ऑफ द इनपुट इज हाय देन वी गेट 0 आउटपुट. म्हणजे बघा सेकंड कंडिशन बघा, इफ फर्स्ट इनपुट इज लो ऑर 0 अँड सेकंड इनपुट इज हाय दॅट इज 1 देन वी गेट द लो आउटपुट ॲज 0. Then third condition, if one input is high or 1 and second input is low then we get also low output. Then if both the inputs are high that is 1 1 then we get the high output. म्हणजेच काय की आता बघा ह्या ट्रूथ टेबल प्रमाणे हा बिहेव करतो. आणि यामध्ये जर आपण किमती टाकल्या बुलियन्स एक्सप्रेशन जे आहे आपलं y इज इक्वल टू ए बार डॉट बी बार प्लस ए डॉट बी, यामध्ये जर आपण अकॉर्डिंग टू या ए आणि बीच्या जर आपण व्हॅल्यूज टाकल्या तर आपल्याला आउटपुट मिळते. तर मी सांगितलेच आहे की जेव्हा फर्स्ट इनपुट, आता सेकंड कंडिशन बघा, इफ फर्स्ट इनपुट इज 0 अँड सेकंड इनपुट इज 1, म्हणजे जेव्हा पहिला इनपुट 0 असतो आणि सेकंड इनपुट हे हाय असतं म्हणजे 1 असतं त्यावेळेससुद्धा आपल्याला लो आउटपुट मिळते म्हणजे 0 आउटपुट मिळते. आणि त्यानंतर
जर पहिलं इनपुट हे 1 असले, सेकंड इनपुट हे 0 असले, त्यावेळेससुद्धा आपल्याला 0 आउटपुट मिळते, म्हणजे 0 आउटपुट किंवा लो आउटपुट मिळते. आणि फोर्थ कंडिशन आहे, इफ बोथ द इनपुट्स आर हाय देन वी गेट हाय आउटपुट. म्हणजेच काय, ज्यावेळेस दोन्ही इनपुट्स हे हाय असतील त्यावेळेस आपल्याला हाय आउटपुट मिळते. तर अशा प्रकारे आपल्याला बुलियन्स एक्सप्रेशनमध्ये किमती टाकून आपण याचा आउटपुट काढू शकतो. तर याचं लॉजिकल स्टेटमेंट कसं म्हणता येईल, इफ बोथ द इनपुट्स ऑफ एक्स नॉर गेट इज लो और हाय देन आउटपुट ऑफ एक्स नॉर गेट इज हाय, देन द गेट इज नोन ॲज एक्स नॉर गेट. हे याचं लॉजिकल स्टेटमेंट झालं, लक्षात ठेवा. त्यानंतर या प्रकारे तुम्ही स्टडी करू शकता. म्हणजेच आपण ट्रूथ टेबलसुद्धा स्टडी केलेला आहे की ज्यावेळेस दोन्ही इनपुट जेव्हा लो असतील किंवा ज्यावेळेस दोन्ही इनपुट ज्यावेळेस हाय असतील त्यावेळेस आपल्याला हाय आउटपुट मिळते. हे अशा प्रकारचे लॉजिकल स्टेटमेंट आहे. तर थँक्यू. आपल्याला थँक्स फॉर वॉचिंग. आणखी काही डाऊट्स असतील तर मला कॉमेंट सेक्शनमध्ये कॉमेंट करा.